नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आपल्याला कसं इंडियामध्ये हायवेवरती, रोडवरती, बिल्डिंगांवरती, ब्रिजवरती मोठे मोठे जे बॅनर लावलेले असतात ते दिसते। हे बॅनर वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसे की समजा सिनेमाचं प्रमोशन करायचं असेल तर मग प्रमोशनचा बॅनर, किंवा इलेक्शन आलं असेल तर इलेक्शनचे जे बॅनर असतात ते, कोणाचा तरी बर्थडे असेल तर फेमस पर्सनचा जो बर्थडे त्यांचे बॅनर, असे खूप वेगवेगळे प्रकारचे बॅनर्स असतात। तसेच इंडियासारखे इथे अमेरिकेमध्ये पण बॅनर्स असतात का, किती मोठे असतात, कसे असतात ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर पहिले आपण बघूया इथे अमेरिकेमधले जे फेमस आणि पॉलिटिकल लोक असतात त्यांचे बर्थडेचे इथे बॅनर्स लागतात का। इथे अमेरिकेमध्ये किती पण फेमस माणूस असला तरी पण बर्थडेचे त्यांचे बॅनर लागत नाही। फॉर एक्झाम्पल, अमेरिकेचे प्रेसिडेंट जो बायडेन, त्यांचा आताच नोव्हेंबरमध्ये 81th बर्थडे झाला। त्यांनी केक कापून तो साजरा केला, पण त्यांनी कोणत्याच ठिकाणी असे काही बॅनर नाही लावले आणि त्यांच्या पार्टीने पण कुठेच काही बॅनर नाही लावले अमेरिकेमध्ये। आणि तसंच इथे हॉलिवूडचे जे पिक्चर असतात तर त्याच्यासाठी प्रमोशन करण्यासाठी असे इथे काही बॅनर्स वगैरे लावले नाही जात। स्क्रीनचे बॅनर्स कधी कधी रेअरली दिसतात आणि ते असे मोठे मोठे नसतात। हायवेवरती, रोडवरती असे कोणतेच होर्डिंग्स आम्हाला दिसत नाही। पिक्चरच्या प्रमोशनसाठी पण इथे काहीच होर्डिंग्स लागले जात नाही। आपल्याकडे जसे इलेक्शन होतात तसेच इथे अमेरिकेमध्ये दर 4 वर्षांनी इलेक्शन होता, त्याचे बॅनर मला आजपर्यंत असे मोठे मोठे होर्डिंग्स कुठेच दिसले नाहीयेत। एकदम छोटे छोटे जे साईन्स असतात असे साईडला, रोडला, पण असे मोठे मोठे कधीच बॅनर नाही लागले। दिसत आहे असे रस्त्याच्या कडेला छोटे छोटे असे इलेक्शनचे बोर्ड आहेत। कोणती पण पार्टी अशी मोठे मोठे बॅनर, मोठे मोठे होर्डिंग्स असे मॉलमध्ये, पार्किंगमध्ये किंवा हायवेवरती, रोडवरती कुठेच नाही लावत। आणि आपल्याकडे कसे मोठे मोठे ॲडव्हर्टायझिंगचे पण बॅनर्स असतात, जे इथे अमेरिकेमध्ये कुठेच असे मोठे मोठे ॲडव्हर्टायझिंगचे बॅनर्स असे बाहेर लावले नाही जात। ते सगळे जे ॲडव्हर्टाइजमेंट किंवा ॲड जे येतात ना, ते सगळे टीव्हीवरती दिसतात आपल्याला, किंवा जे सिटीचे न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरमध्ये ते आपल्याला ॲड्स, किंवा जे मॅगझिन असतात पब्लिक मॅगझिन्स त्याच्यामध्येच आपल्याला असे ॲडव्हर्टाइजमेंट बघायला मिळतात इथे। अदर दॅन दॅट असं बाहेर रस्त्यावरती असे मोठे मोठे होर्डिंग्स आणि बॅनर्स लागले नसतात असे ॲडव्हर्टायझिंगचे। जे मोठे मोठे शहरं असतात अमेरिकेमध्ये, जसं की लास वेगस आणि न्यूयॉर्कमध्ये टाइम्स स्क्वेअर, ते असे ॲड्स बघायला मिळतात, पण त्याचे जे ॲड्स असतात ते स्क्रीनवरती असतात आणि त्यांनी अलाव केलेले असतात असे स्क्रीनवरचे ॲड, त्याच्यासाठी चार्जेस घेतात। त्यामुळे अमेरिकेमधले जे मोठे मोठे सिटीज आहेत त्यांच्या रस्त्यांवरती आम्हाला हे असे ॲड्स बघायला मिळतात। तर हे जे ॲड्स आहेत, बॅनर्स आहे आणि होर्डिंग्स आहे ती इथे अमेरिकेमध्ये का नाही दिसत ते आता मी तुम्हाला सांगतो। हायवे ब्युटिफिकेशन ॲक्ट ऑफ 1965 असं त्यांनी हा लॉ बनवलेला आहे। त्याच्यामध्ये असे खूप रेग्युलेशन्स आहेत, बॅनर्स इथे कसे लावणार, किती मोठे असणार, असे वेगवेगळे रूल्स आहेत त्याच्यात। मेनली इथे पहिले लोकांची सेफ्टी बघितली जाते आणि मग असे बॅनर्स किंवा होर्डिंग्स लावले जातात। इथे भारतापेक्षा खूप 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 कमी बॅनर्स दिसतात आणि ते मोस्टली स्क्रीनचेच असतात। इथे अमेरिकेमध्ये पण खूप मोठे मोठे वादळ येत असतात आणि 62 किंवा 70 माईल पर आवर एवढी हवाची स्पीड असते। तर इथे जे बॅनर्स असतात किंवा होर्डिंग्स असतात ते जिथे लोक जास्त असतात, पॉप्युलेशन किंवा जिकडे लोक जास्त जमलेले असतात तिथे लावत नाही, त्याच्याजवळ लावत नाही सेफ्टीसाठी। अमेरिकेमध्ये जे रूल्स बनवले जातात ते लोकांची सेफ्टी असते, ते त्याचा विचार करून ते बनवले जातात। हे रूल्स लोकांना फॉलो करायला लागतात, फॉलो नाही केले आणि काहीतरी हानिकारक झालं लोकांना तर ते कोर्टामध्ये केस फाईल कर, आणि आपल्याला समजा आपल्याला हानी झाली तर कोर्टाला आपल्याला भरपाई द्यायला। अशी अमेरिकेतली जी बॅनर्स आणि होर्डिंग्स आहेत त्याच्याबद्दल अशी मी माहिती सांगितली या व्हिडिओमध्ये। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।